एका बाजूला आहे 74,000 कोटी रुपयांचा एक महाकाय प्रोजेक्ट जो भारताला जागतिक व्यापाराच्या नकाशावर एक नवी मोठी ओळख देऊ शकतो, आणि दुसऱ्या बाजूला आहेत हजारो कुटुंब जी आपली जमीन, आपला समुद्र वाचवण्यासाठी तब्बल 35 वर्षांपासून लढा देत आहेत. तर महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातलं हे वाधवण बंदर ही गोष्ट फक्त एका प्रोजेक्टची नाहीये, ही गोष्ट आहे भारताच्या विकासाच्या दोन टोकाच्या कल्पनांमधल्या संघर्षाची. चला या विश्लेषणात आपण या गुंतागुंतीच्या संघर्षाच्या दोन्ही बाजू जरा जवळून समजून घेऊया. पण इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो. जेव्हा सरकार जमिनीच्या बाजारभावाच्या जवळपास दुप्पट म्हणजे कोट्यवधी रुपयांचा मोबदला द्यायला तयार आहे, तेव्हा हे स्थानिक लोक इतका तीव्र विरोध का करत आहेत? हा संघर्ष खरंच फक्त पैसाचा आहे की यामागे असं काहीतरी आहे जे पैशात मोजलंच जाऊ शकत नाही? आणि हो, हे आकडे खरोखरच खूप मोठे आहेत. सरकार जमिनीसाठी प्रति हेक्टेअर सरासरी 2 कोटी रुपयांपर्यंतची ऑफर देत आहे. जरा विचार करा, हा आकडा त्या भागातील जमिनीच्या सध्याच्या बाजारभावाच्या कितीतरी जास्त आहे. पण तरीही पैशाची ही एवढी मोठी ऑफर विरोधाची ही आग विझवू शकलेली नाहीये. का? कारण हा संघर्ष काही कालपरवा सुरू झालेला नाहीये. याची मुळं थेट 1990च्या दशकात म्हणजे जवळपास 35 वर्षांपूर्वी रुजली होती. यावरूनच हे स्पष्ट होतं की हा वाद केवळ भरपाईच्या रकमेचा नाही, तर त्याहून खूप खोलवरचा आहे. तर मग हा गुंतागुंतीचा संघर्ष समजून घेण्यासाठी आपण आधी सरकारची ही मोठी योजना काय आहे ते पाहू, मग किनारपट्टीवरच्या लोकांचा आवाज ऐकू, या प्रगतीची नेमकी किंमत काय आहे याचं विश्लेषण करू, आणि शेवटी या समस्येमुळे भारत कसा एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे ते पाहूया. चला सर्वात आधी पहिला मुद्दा पाहूया, महाबंदर उभारण्याची योजना. सरकारचा नेमका दृष्टिकोन काय आहे आणि भारताच्या भविष्यासाठी हे वाधवण बंदर इतकं महत्त्वाचं का मानलं जात आहे? सगळ्यात आधी हे समजून घेऊ की वाधवण हे फक्त एक साधं बंदर नाही, तर ते एक महाबंदर असणार आहे. याचा अर्थ काय? तर इथे जगातील सर्वात मोठी म्हणजे एकाच वेळी 20-20 हजार कंटेनर वाहून नेणारी अवाढव्य जहाजं थांबू शकतील. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचं स्थानच पूर्णपणे बदलून जाईल. आणि अर्थातच इतक्या मोठ्या महत्त्वाकांक्षेची किंमतही तितकीच मोठी आहे. या प्रकल्पाचा सुरुवातीचा अंदाजित खर्च आहे तब्बल 76,000 कोटी रुपये. एवढी मोठी गुंतवणूकच आपल्याला सांगते की हा प्रकल्प देशाच्या आर्थिक विकासाच्या केंद्रस्थानी आहे. पण प्रश्न असा आहे की हीच जागा का निवडली? कारण वाधवणला काही नैसर्गिक देणग्या मिळाल्या आहेत. इथे समुद्राला जवळजवळ 20 मीटरची नैसर्गिक खोली आहे, जी अशा महाकाय जहाजांसाठी अगदी आदर्श आहे. शिवाय हे ठिकाण मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या अगदी जवळ आहे. याच सगळ्या कारणांमुळे सरकारला विश्वास आहे की वाधवणमध्ये जगातील टॉप 10 बंदरांपैकी एक बनण्याची प्रचंड क्षमता आहे. ठीक आहे, आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया. ज्या लोकांच्या जमिनीवर, ज्यांच्या समुद्रावर हा प्रकल्प उभा राहणार आहे, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, त्यांच्या विरोधामागची खरी कारणं काय आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि बघा, हा संघर्ष काही जमिनीच्या तुकड्यांपुरता मर्यादित नाहीये. नाही, इथे तर एक संपूर्ण समाज, एक पूर्ण अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे. विचार करा, जवळपास 2000 मच्छीमार बोटी, 24 गावांमधले शेतकरी आणि या सगळ्यांवर अवलंबून असलेले तब्बल 1.5 लाख लोक, या सगळ्यांच्याच भविष्याचा हा प्रश्न आहे, है ना? एक असं एकमेकात गुंतलेलं जाळं आहे ज्याचा प्रत्येक धागा या किनारपट्टीशी घट्ट जोडलेला आहे. त्यांच्यासाठी मासेमारी हा केवळ आमचा व्यवसाय नाही, ते आमचे संपूर्ण जीवन आहे. ही फक्त एक भावनिक घोषणा नाहीये, तर हेच त्यांचं वास्तव आहे. हा त्यांचा पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेला वारसा आहे, त्यांची संस्कृती आहे, त्यांची ओळख आहे. आणि म्हणूनच कदाचित कोट्यावधी रुपयांची भरपाई सुद्धा त्यांना अपुरी वाटते. या संघर्षात आणखी एक खूप महत्त्वाचा पैलू आहे, आणि तो म्हणजे पर्यावरण. हा संपूर्ण परिसर कायद्यानुसार पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. याचाच अर्थ इथली जैवविविधता आणि नाजूक पर्यावरण प्रणालीचं संरक्षण करणं हे बंधनकारक आहे. त्यामुळे इतका मोठा प्रकल्प इथे उभारल्यास पर्यावरणाची कधीही भरून न निघणारी हानी होईल, ही एक मोठी आणि कायदेशीर चिंता आहे. तर मग आता आपण या संघर्षाचं विश्लेषण करूया. एका बाजूला देशाच्या विकासाची प्रचंड गरज आहे, आणि दुसऱ्या बाजूला एका संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाची लढाई. या दोन दृष्टिकोनांमध्ये इतकी मोठी दरी का निर्माण झाली आहे? सरकारचा प्रस्ताव आणि समाजाची मागणी यात ताळमेळ का बसत नाहीये? ही टाइमलाईन आपल्याला बरंच काही सांगून जाते. हा वाद काही एका रात्रीत उभा राहिलेला नाही. 1990च्या दशकात योजना आली आणि तेव्हापासूनच विरोधाला सुरुवात झाली होती.
पण खरा अविश्वास वाढला तो 2017 मध्ये, जेव्हा स्थानिकांना विश्वासात न घेताच सर्वेक्षणाचं काम सुरू झालं. आणि मग थेट भूमिपूजन झाल्यावर तर हा संघर्ष रस्त्यावर उतरला. हा दशकांचा साचलेला अविश्वास आहे जो आज आपल्याला दिसतोय. आणि इथेच या संघर्षाचं मूळ दडलंय. सरकार आर्थिक उपाययोजना देऊ करत आहे, जमिनीसाठी दुप्पट पैसे, बोटींसाठी मोबदला, पर्यायी घरं. पण लोकांच्या चिंता या आर्थिक नाहीत, त्या त्यांच्या अस्तित्वाशी जोडलेल्या आहेत. त्यांना भीती आहे की त्यांची पिढ्यानपिढ्यांची उपजीविका, त्यांचं पर्यावरण आणि त्यांची सांस्कृतिक ओळख हे सगळं कायमचं पुसलं जाईल. आणि या गोष्टींची किंमत पैशात कशी मोजणार? आणि हे लक्षात घ्यायला हवं की हा विरोध फक्त एका बंदरापुरता नाहीये, या बंदरासोबत येणाऱ्या बदलांना आहे. नवीन रेल्वे लाईन, मोठे महामार्ग, एक नवीन विमानतळ, औद्योगिक वसाहती, या सगळ्यामुळे या भागाचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे. आणि स्थानिकांना भीती वाटते की त्यांच्याच ओळखीतल्या या जागेत ते स्वतःच परके होऊन जातील. आता आपण या स्थानिक संघर्षाच्या पलीकडे जाऊन याचे राष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होऊ शकतात आणि भारताच्या विकासाच्या दृष्टीने हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे याचा थोडा विचार करूया. आता जरा हे आकडे पहा. पालघर गावात जमिनीचा भाव आहे सुमारे 62.5 लाख रुपये प्रति हेक्टर. डहाणूमध्ये तोच भाव 1.25 कोटींवर जातो. आणि सरकार काय ऑफर करतंय तर सरासरी 2 कोटी रुपये प्रति हेक्टर. म्हणजे इतका मोठा आर्थिक फायदा डोळ्यासमोर दिसतोय, तरीही लोक नको म्हणत आहेत. ह्या एकाच गोष्टीवरून हे स्पष्ट होतं की हा लढा पैशाचा नाहीये, तो त्याच्या खूप पलीकडचा आहे. खरं तर वाधवण बंदराचा हा मुद्दा आधुनिक भारतासमोरच्या एका मोठ्या पेचप्रसंगाचं प्रतीक आहे. तो पेचप्रसंग म्हणजे देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या प्रकल्पांचा स्थानिक समाजाच्या हक्कांशी आणि त्यांच्या उपजीविकेशी मेळ कसा घालायचा, हाच तो कळीचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आज आपल्याला शोधावं लागतंय. यामुळे आज आपण 2 संभाव्य भविष्यांच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जर हा प्रकल्प पुढे गेला तर भारताला निश्चितच मोठा आर्थिक फायदा होईल, पण त्यासाठी एका समाजाला आणि पर्यावरणाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. आणि दुसरीकडे जर हा प्रकल्प रद्द झाला तर लोकांचं जीवनमान सुरक्षित राहील, पण भारत जागतिक व्यापारातली एक मोठी संधी गमावून बसेल. दोन्हीपैकी कोणताही मार्ग सोपा नाही. आणि शेवटी वाधवनचा हा संघर्ष आपल्या सगळ्यांसमोर एकच मोठा प्रश्न उभा करतो. विकासाचं असं एखादं मॉडेल तयार करणं शक्य आहे का, जे देशाच्या मोठ्या महत्त्वाकांक्षा आणि स्थानिक लोकांचा वारसा या दोन्हींचा सन्मान करेल? एक असा मार्ग जिथे विकास खरंच सर्वांसाठी असेल, कोणालाही मागे न सोडता?